3 आणि 4 बाय सुरुवात वाईट झालेली आहे विक्रम संघाची टेक्निकल पॉइंट जे संघ सेमीफायनलला हरणार आहे त्यांच्यामध्ये 3 आणि 4 क्रमांकासाठी लढत होणार आहे त्यामुळे दोन्ही संघांनी कुठे जायचं नाही एक संघ दाबोळे आणि याच्यामध्ये जो हरेल त्याच्यामध्ये पुन्हा 3 आणि 4 साठी लढत होणार आहे त्याच्यामुळे या संघांना परत एकदा मॅच खेळायची आहे दाबोळे संघाला विनंती करत आपण जायचं नाही आपल्याला 3 आणि 4 क्रमांकासाठी परत एकदा लढत खेळायची आहे आशिष बडत साडा पण आलाय जाक माताला तामाने सांगावे कोणता पॉइंट देता परत आपल्या तबूत विग्रवली करू याच खेळाडूने कालचा दिवस चांगल्या प्रकारे गाजवला होता विग्रवली संघासाठी चांगल्या प्रकारे सडाया करू आपल्या संघासाठी नक्कीच पॉइंट उरलेला आहे बघा छोटासा खेळाडू भरपूर काय रनिंग टच केलेला आहे लास्ट कॉर्नर तामाने संघाचा बाद केलाय आशिष बडत तामाने संघाचा वारंवार चढाई करतोय जो सध्या व्यावसायिक संघामध्ये खेळतोय मुंबईतल्या अंकुश सॉरी या टीम कडून हा खेळणारा खेळाडू आहे बोनस परत एकदा विग्रवली संघाचा खेळाडू ज्याला बोनस टीम मानला जातो पायाचा स्पीड अगदी चौथ्या खेळ प्रमाणे बोनस टिपण्याचा प्रयत्न करतो असा विग्रवली संघाचा खेळाडू प्रणव बोनस टीम म्हणून मानला जातो बोनस घेतलेला आहे त्याच्या पायाचा स्पीड तसेच गोल्डे ग्रामपंचायत नितीन गोतार साहेब इथे उपस्थित आहेत गोल्डे ग्रामपंचायतचे सदस्य नितीनजी गोतार साहेब इथे उपस्थित आपण जरा स्टेजकडे यायचं आहे आपला सत्कार नितीनजी गोतार छोट्या वयामध्ये राजकारणामध्ये चांगल्या प्रकारे योगदान आहे आणि सुविधाही त्या प्रकारे गोतारवाडी असो करबेळे गाव असो आपण सत्कार करायचा आहे आमचे प्रणव परत आपल्या तंबूत सुजय चढाई घेऊन होते ज्यांना रत्नागिरीत जिल्हा किशोर कुमार गटामध्ये ज्याची निवड झाली होती रत्नागिरी जिल्ह्यासाठी असा हा खेळाडू 2 पॉइंट घेऊन गेलाय परत एकदा विग्रवली करू सेमीफायनल आहे त्यामुळं चांगल्या प्रकारे खेळ पाहायला मिळेल आणि हनुमान ओळीची जग आपल्याला पाहायला मिळाली आणि सक्सेस झालेला आहे विग्रवलीचा खेळाडू जरी लहान असला तरी त्याच्यामध्ये कीर्ती चांगल्या प्रकारे मी मध्ये जिंकलो होतो कारण विग्रवली संघ जसा दिसतोय तसा नाही आहे जेवढा आक्रमक कृती त्यांच्यामध्ये आहे नक्कीच ती कृती त्यांच्याकडून पाहायला मिळते सुजल सारख्या खेळाडूला जोरबद्ध करायचं ज्याला तालुका जिल्ह्याचा चांगला प्रकारे अनुभव आहे असा खेळाडू परंतु हा पंचक्रोशीतील खेळाला विग्रवली संघ विग्रवली संघाचा 2-2 ची साखळी लावले इर्देवाडीमध्ये ज्या पंचक्रोशीचे सामने झाले त्याच्यामध्ये हा संघ विग्रवली संघ विजेता संघ झाला होता ती ताजी आठवण आता सुरुवातच चांगला विग्रवली संघ आहे आपण पाहतोय परत एकदा सुजय चढाई घेऊन येतो तामाने संघाकडून 2-2 ची साखळी लावली या खेळाडूसाठी निदान रेषा पार करून परत आपल्या तंबूत परत एकदा वारंवार चढाई करणारा हा विग्रवली संघाचा जो सक्सेस रेड आहे तिची आतापर्यंत झालेल्या टुर्नामेंट मध्ये चांगल्या प्रकारे रेड सेट करतो
धुळवड राष्ट्रवादी स्पेशलिस्ट आहे असा खेळाडू विक्रोली संघाचा 2-2 ची साखळी लावली आणि हार मारली त्याला आणि तो पकडला गेलाय. टायमिंग परफेक्ट नव्हता. परत एकदा अशीच चढाई घेऊन येतोय धुळवड आहे. 1-2 ची साखळी लावले आणि धुळवड नजरावर त्याने एक गडी बाद केलेला आहे. परत दुसऱ्याचा प्रयत्न करतोय. बघूया विक्रमीचा प्रणव कदम सरांचं आगमन झालंय. संतोषजी कदम सरांचं मी ज्याची आतुरतेने वाट पाहतोय असे आमचे कालच्या दिवसाची सुट्टी आणि आजच्या दिवशी आता आम्हाला सोबत आज सेमी फायनलला दुसरा सामना आहे सर. आगमन आपला संतोषजी कदम सर अनाउन्समेंट साठी बुलंद आवाज आहे. पंचक्रोशी असो तालुक्यामध्ये असो सध्या आयटीआय मध्ये शिक्षक पेशा आहे परंतु त्याच्यातून वेळ काढून आज त्याने आगमन केलं या सर इथे. त्यांचा सत्कार करायचा आहे. आमचे मित्र गौरव होतात आमच्या मंडळाचे सदस्य आहेत युवा सदस्य त्यांच्या अंतर्गत ही टुर्नामेंट भरवली आहे. ज्यांना मॅच खेळवण्यापासून चांगलं योगदान आहे असा हा गौरव होतात. नमस्ते सर. आपण थोडा वेळ बसा नंतर आपण अनाउन्समेंटसाठी पाचारण करायचं आहे. बघूया विक्रोली संघाचा हा छोटासा खेळाडू बघूया आपलं काय करतोय. संघासाठी मोठं योगदान तामाने करून तेवढं तत्पर संघ आहे. तामाने हा परत एकदा सुजय चढाई घेऊन 1-2 ची साखळी आहे. भक्कम अशी शरीर रुची लावलेला हा सुजय ज्याच्यामध्ये ताकद आहे. तिने पॉइंट उठण्याची सुपर टायगरची नामी संधी विक्रोली संघाला. बघूया काय करतोय. निदान रेषा पार केले त्या खेळाडूने जरा बरोबर चढाई करून परत आपल्या तंबूत कोणताही पॉइंट देता. परत एकदा वाघ जाई विक्रोली करून जुगारी दुसरा सेमी फायनलचा हा सामना चालू आहे. आपल्याला आता अनाउन्समेंट साठी संतोषजी कदम सर इथे उपस्थित आहे आमच्या सोबत. त्याचा बुलंद आवाज आपण नक्कीच ऐकणार आणि सुरुवात करायची सर आपल्या शब्दात. धन्यवाद सर. की ज्यांची स्वप्ने आमदार असतात त्यांना ध्येय प्राप्ती होते. निव्वळ पंख असून चालत नाही तर नीतीमुळे योगदान सफल होते. आपण नेहमीच म्हणत असतो आता मात्र प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो. तिसऱ्या शाळेचं आव्हान असणार हा देखील आवाज आहे आणि या क्षेत्रात एक जबरदस्त कामगिरी म्हणावं लागेल. या ठिकाणी उत्तम असं पंच म्हणून कामकाज पाहताना आदरणीय भैया ठक्कर सर आमचे मित्र आहेत आणि आदरणीय राजा गायकवाड सर हे देखील एक नामवंत पंच आहेत. एक उत्तम असा पंच म्हणून या ठिकाणी नमुना आपण पाहतोय. गेले 2 दिवस आहेत दुसऱ्या दिवसाकरिता अतिशय नेतृत्व कामगिरी करताना सुंदर त्याच्यानंतर आपल्याला हा छोटासा रेडर ज्याने चांगल्या चढाई केल्या आपल्या संघासाठी मोठं योगदान दिलं असा हा कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. कधी कधी युक्तीपेक्षा शक्ती श्रेष्ठ ठरते. आपण या ठिकाणी पाहतोय आशिष बडे रेडिंग मार्क आता मात्र दुसऱ्या सत्राचे खेळ सुरू होते. बघूया शक्ती आणि युक्ती यांचं प्रदर्शन या ठिकाणी निश्चितपणे आशिष बडतकडून आपण पाहतोय. उत्तम असा खेळ ऍडव्हान्स लावण्याचा प्रयत्न होता सफल होतो आणि रेडिंग मार्क आशिष बडत सध्या ऑन साइड बघायला मिळतोय. सेमी फायनलचा दुसरा सामना रंगतोय.
मेगा फायनल बिग फायनल कडे जाऊन जाणारा सामना आहे. एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतो जुलै विक्रमी परत पुन्हा एकदा उत्तराचा कलेक्शन त्याकडे मात्र फुल आउट संघ बेस्ट ऑफ 6 मैदानात सज्ज आहे. बेस्ट ऑफ 7 ट्रिपल टू सिंगल वनचा गटारा या ठिकाणी आपण पाहतो. त्याकडे भिंती उभारल्या गेल्या आहेत. जबरदस्त अशी धजाकत ऑफेन्स आणि डिफेन्स दोन्हीमध्ये उत्तम कामगिरी करताना या ठिकाणी मात्र उजवा गोलंदाज टिपला जातोय. मैदानाच्या बाहेर जातोय. एक महाराष्ट्राच्या लाल मातीतल्या मैदानी खेळामध्ये आपण पाहतो जोगेश्वर सुजन कालसे चढाई घेऊन होतोय. या संघात या ज्या खेळाडू जो रत्नागिरी जिल्ह्यातून कुमार गटामध्ये त्याचा सहभाग केला होता असा हा सुजन कालसे. त्याला जर चीट बंद करायचं असेल तर साधी पकड महत्वाची आहे. सुजन असो आशिष असो हे चांगले राष्ट्रीय खेळाडू आहे. त्यांना जर आपण जेर बंद करायचं असेल तर विज्ञान संघाला साधी खेळाची साधी पकड महत्वाची आहे. महत्वाचे अतिशय नामवंत असे दोन एक संघ आणि या ठिकाणी आपण पाहतोय नामवंत खेळाडू त्यामुळे निश्चितपणे अनुभवाचा कस मैदानावर लागणार आहे आणि म्हणूनच तर त्यांची वर्णी अशा या गावाने जात माता संघामध्ये असते. तेवढाच तत्पर आणि सक्सेस होतोय. पुणे एकदा गुणांचा आणि एका गुणांना उंचावतोय जात माता कामाने संघाचा प्रत्युत्तराचा कल असेल. आता मात्र रेडिंग मार्फत काय केला जातोय. जर्सी क्रमांक 10 नक्कीच धुळेसर कंटिन्यू सामना दुसरा सेमीफायनलचा दुसरा सामना जागवता तामाने वर्सेस दुबई विक्रम. चांगला संघ पाहायला मिळतो. सर्व आपल्याला सांगायचं आपलं बक्षीस झालं. श्रेयस गुरु वगैरे संघाचा खेळाडू घ्यायला 4 गडी बाद केले आणि आपला 1 पॉइंट विजयी झाला तर सेमीफायनल धडक मारलेला संघ वगैरे तो कार्यामध्ये 3 पॉइंट बाद केले तर जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय. जबरदस्त सामना नक्कीच होणार. दोन्ही संघांदरम्यान एक जबरदस्त खडखड आहे पूर्ण आणि गाडी रे बरोबर माझी गाडी चालवतो मला माहिती चुकलं की असं होतं रे आज एवढं पेट्रोल झाली होती. आता पुन्हा बघूया कोणता खेळाडू तो फायटिंग करतोय. दरम्यान जुगाई विरोधाकडून पुन्हा एकदा आक्रमण लावून लागले. बोलावून सगळ्या बेस्ट ऑफ 7 मैदानात सज्ज. आता मात्र थोडी सामन्याची वेळ या निर्णायक सत्रातील वेळ हळूहळू कमी होते आपण पाहतोय. थोडंसं आव्हान असेल जुगाई विरोधासाठी कारण समोरचा संघ आहे इन्कमदार संघ आहे. अपेक्स डिशन दोन्हीमध्ये उत्तम कामगिरी करणारा संघ आहे. दरम्यान रेडिओ ट्रेडमार्क आशिष बडे तो जुगाई विरोधी बघूया संघादरम्यान एक पुन्हा एकदा आक्रमण लावलं. थोडीशी ताकद झाल्यासाठी त्यांच्यासाठी आपण नेहमी पाहत असतो. विजयासाठी तलवार चालवून गेला त्याच्या तेने हिंदुस्थान घालून गेला. विजयासाठी तलवार चालवून गेला त्याच्या तेने हिंदुस्थान घालून गेला. वाघ नटाने अभ्यासाचा पुतळा फाडून गेला. बुडबुड मावळ्यांना घेऊन सेटाला लढून गेला आणि स्वर्गात गेल्यावर झुकून मोजरा केला. असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. ज्या राजाचा पराक्रम मनी आठवावा ज्या राजाचा पराक्रम मनी आठवावा आणि रुजवावा अशा शिवछत्रपती जबरदस्त स्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी आहे. आता मात्र कमबॅक करताना एक उत्तम असा खेळ करण्याचा प्रयत्न होतोय. त्याची परिस्थिती या खेळामधून दाखवून दिली जुगाई विरोधी संघाने आणि त्या संघासमोर पुन्हा एकदा प्रत्युत्तराचा कल असेल. जर्सी क्रमांक 7 च्या माध्यमातून बघूया काय खेळ होईल. सुजन कांसर रेडिंग मार्कवर आहे. आता या ठिकाणी देवळाचे माजी सरपंच आणि जिल्हा परिषदचे माजी सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले. मी भारतीय नाविक सेना युनियन चे अध्यक्ष साळसकर साहेब या सामन्याचे किंवा या कार्यक्रमाचे आमचे मुख्य यजमान त्यांना मी विनंती करतो. कवर शेवटच्या 5 मिनिटांपर्यंत सामना बघायला मिळतो. पटकन उजाला देवाल दूर नाही उस के लिए तो कोई भी मंजिल दूर नहीं. पुन्हा एकदा सिरावलेल्या पेपरच्या इशाऱ्याने सुरू होतोय आणि रेडिंग बरोबर बघायला मिळतो. जर्सी क्रमांक 12 बघूया. आता मात्र 4 डिफेंडर आहेत. 2-1 प्रयत्न होता आणि 2 गुणांचं योगदान दिलं. जर्सी क्रमांक 12 च्या माध्यमातून एक जबरदस्त
कामगिरी करावं लागेल. आता मात्र प्रत्युत्तराचा कल असेल. थोडासा बहादर चढाई करतो. बघूया. खरं तर आपल्याच महाराष्ट्रात होतो तो या नावाने जन्मलेला खेळ खऱ्या अर्थाने आज फार वर्षापूर्वी होतो तो या नावाने जन्मलेला खेळ खऱ्या अर्थाने आज प्रो कबड्डीच्या माध्यमातून प्रो कबड्डी लीगमुळे महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या नव्हे तर अखंड जगभराच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलाय. आणि खऱ्या अर्थाने प्रो कबड्डी लीगच्या माध्यमातून शेवटची 4 मिनिटे कबड्डी हा खेळ अखंड जगभराच्या लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचलेला असतानाच लक्षवेधी आक्रमण लावलं जाते. त्याला काही वेळ गुणांची जमा पण घ्या. त्यामुळे थोडंसं टाइमपास ज्याला आपण म्हणतो वेळ काढी धोरण आणि या वेळ काढी धोरणाचा अवलंब करतो. कारण आपण कोणत्या बरोबर जवळपास 3 गुणफलकावर सामना चालू आहे. फक्त 14 गुणांची आघाडी अजून देखील आहे. आता आम्हाला संघाकडे हो गया है आगाज सृष्टी होगी बात. बघूया मैदानावर कोणता संघ विजयी होतोय आणि वेगळं फायनलमध्ये प्रवेश करताना दुसरा संघ जातोय. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला. असं फलतोय एक गोल जातोय. आता मात्र रेडिंग मार्कवर असं कोणी आशिष बडे जर्सी क्रमांक 10 आशिष बडे या आधीच्या कित्येक सामन्यांमधून उत्तम अशी कामगिरी करत आपल्या संघाला चांगले उभारी देण्याचा प्रयत्न होता. आणि तेवढीच जबरदस्त साथ देतो सुजन कांचरे. दोन्ही बहारदार चढाईपटू या जागोबाच्या तामाने संघामध्ये समावेश आहे. आणि जबरदस्त संघ आहे. तेवढंच ताकदीचा शेवट 3 मिनिटे तेवढंच ताकदीचा संघ आहे. जो काही विजयी संघ कित्येक मैदानावर जेतेपद आणि उपविजेता पटकावणारा संघ आहे. त्यामुळे काठीची टक्कर देताना दोन्ही संघ एकमेकांना आजमावत आहेत. पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघ एकमेकांचा अंदाज घेतला. कटाक्ष टाकला होता. एकमेकांचा अंदाज घेत एकमेकांचे कच्चे दुवे पक्के दुवे टिपले होते. आता मात्र या निर्णायक सत्रामध्ये जटापट होणार शेवटच्या क्षणाला आपल्याला पटापट बघायला मिळणार. बघूया 4 डिफेंडर समोर 5 डिफेंडर समोर पुन्हा एकदा डाव खूप रक्षक सज्ज कॉर्नरिंग मधून लेफ्ट कॉर्नरिंग मधून आशिष बडत बघायला मिळतोय.